नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट पदांची अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण डिटेलमध्ये ही जाहिरात आलेली आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे सरळ सेवेप्रमाणे ही पदभरती आहे. टोटल 700पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये भरल्या जात आहेत आणि 10वी पासवरती देखील तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात. तर बघा मित्रांनो, हा जॉब जो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा भेटतोय तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये, इंडियन नेव्हीमध्ये, ज्याच्यामध्ये पाहू शकता सिव्हिलियन एंट्रन्स टेस्ट जी या ठिकाणी 2024ची आहे ती या ठिकाणी निघालेली आहे. नेव्हल सिव्हिलियन स्टाफ रिक्रुटमेंट आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता इंडियन नेव्हीकडनं ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले गेलेले आहेत. फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पोस्ट या ठिकाणी भरल्या जात आहेत. तर मित्रांनो, यासाठी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमचं जॉब लोकेशन असू शकतं किंवा रिस्पेक्टिव्ह कमांड्स किंवा या ठिकाणी जे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल्स आहेत त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असू शकतं. तर पाहूयात आपण कुठल्या पोस्ट भरल्या जात आहेत आणि प्रत्येक पोस्टसाठी किती सॅलरी आणि किती जागा आहेत त्याची माहिती. तर बघा, ग्रुप बी याच्यामध्ये पहिल्यांदा नॉन ग्रॅज्युएटेड नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहेत, ज्याचा पेमेंट 35,000 ते 1,12,400 तुम्हाला असणार आहे. जनरल सेंट्रल सर्व्हिस असणार आहे डायरेक्टली. मित्रांनो, याच्यामध्ये पहा ग्रुप बीमध्ये कुठल्या पोस्ट आहेत. तर चार्जमनची पोस्ट आहे ॲम्युनिशन वर्कशॉपमध्ये, त्यानंतर चार्जमन फॅक्टरी, चार्जमन मेकॅनिक आणि सायंटिफिक असिस्टंट यांच्या पाहू शकता. टोटल वॅकेन्सी तुम्हाला पुढं या ठिकाणी पाहायला भेटतील आणि कॅटेगरीनुसार देखील जागा पाहायला भेटतील. त्यानंतर पहा सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन इंडस्ट्रियल पोस्ट आहेत, ज्याच ठिकाणी मित्रांनो 25,500 ते 81,100 इतका पेमेंट प्लस याच्यामध्ये सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे अलाउन्सेस तुम्हाला असतात. याच्यामध्ये पहा ड्राफ्ट्समॅन कन्स्ट्रक्शनसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो फायरमॅन याच्यामध्ये पाहू शकता वेस्टर्न नेव्हल कमांड, ईस्टर्न नेव्हल कमांड, साऊथर्न कमांड आणि अंडमान निकोबार कमांड या सर्वांसाठी फायरमॅनसाठी वॅकेन्सी तुम्हाला इथं पाहायला भेटतील. टोटल 444 वॅकेन्सी या पदासाठी ठेवण्यात आलेली आहेत. त्यानंतर फायर इंजिनियर ड्रायव्हर याच्यासाठी देखील मित्रांनो टोटल 58 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. त्याचसोबत मित्रांनो ट्रेड्समॅन मेटसाठी 161 जागा ठेवण्यात आलेली आहेत. त्याचसोबत पाहू शकता पेस्ट कंट्रोल वर्कर ही जी पोस्ट आहे खूप महत्त्वाची पोस्ट आहे. 18,000 ते 56,900 इतका पेमेंट या पदासाठी असणार आहे. टोटल 18 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. पेस्ट कंट्रोल वर्करसाठी मित्रांनो फक्त 10वी पासवरती तुम्ही ॲप्लिकेशन जे आहेत ते करू शकतात. कुठलीही 10वी तुमची झालेली आहे ते या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. ग्रुप सीची पोस्ट आहे, 18 जागा आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकेन्सी तुम्ही इथं पाहू शकतात. यासाठी PWDमध्ये देखील वॅकेन्सी असणार आहेत. ESMसाठी देखील वॅकेन्सी आहे. टोटल 18 वॅकेन्सी तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. याच्यामध्ये मित्रांनो वेस्टर्न नेव्हल कमांड आणि साऊथर्न नेव्हल कमांडसाठी वॅकेन्सी आहेत. आता हे ज्या ठिकाणी आहेत मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं काय असणार आहे, जॉब लोकेशन असणार आहे त्या कमांडमध्ये. 18 वॅकेन्सीसाठी 10वी पासवरती फक्त ॲप्लिकेशन तुम्हाला करता येणार आहेत. त्यानंतर कुकची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो टोटल 9 वॅकेन्सी भरले जात आहेत. साऊथर्न नेव्हल कमांडसाठी या ठिकाणी असतील. त्यानंतर बघा मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियलची पोस्ट आहे, यासाठी देखील 16 वॅकेन्सी आहेत. ही पोस्ट देखील 10वी पासवरती भरली जाते, परंतु 1 वर्षाचा एक्सपिरियन्स या पदासाठी मागण्यात आलेला आहे. आता मित्रांनो यासाठी आपण बघूयात की एज लिमिट नेमकं या ठिकाणी काय ठेवण्यात आलेलं आहे. तर बघा पूर्ण प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगवेगळे एज लिमिट तुम्हाला पाहायला भेटेल. ज्यामध्ये बघा पेस्ट कंट्रोल वर्कर जे 10वी पासवरती आहे 18 जागा, त्यासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. प्लस याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला OBC असेल, SC ST असेल, या प्रत्येक कॅटेगरीला एज रिलॅक्सेशन देखील पाहायला भेटेल. आता मित्रांनो याचं एसेन्शियल क्वालिफिकेशन आपण बघूयात. चार्जमॅन ॲम्युनिशन वर्कशॉप या पदासाठी तुमचं बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फिजिक्स किंवा केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्समधून झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल. बघा जसं की तुमचं BSc झालेलं आहे म्हणजे सायन्समधून डिग्री झालेली आहे तर तुम्ही या पदासाठी नक्की अप्लाय करू शकतात. किंवा तेही नाही झालं तर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंगमधून झाला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 2 पर्याय आहेत. त्यानंतर बघा चार्जमन फॅक्टरी यासाठी देखील BSc तुमचं झालेलं आहे तरीही अप्लाय करता येणार आहे. चार्जमन मेकॅनिकसाठी डिप्लोमा इन मेकॅनिक झालेलं आहे, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे तरीही अप्लाय करता येईल. मात्र 2 इयरचा एक्सपिरियन्स क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी ॲश्युरन्स किंवा टेस्टिंग प्रूफमधून या ठिकाणी मागितलेला आहे. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंटची जी पोस्ट आहे यासाठी देखील BSc डिग्री तुमची मागितलेली आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. आणि मटेरियल किंवा ॲनालिसिस टेस्टिंग टेक्निक्समधून या ठिकाणी मागितलेलं आहे, परंतु BSc तुमचं झालेलं आहे अप्लाय करता येणार आहे. किंवा तेही नाही आहे तर मशिनरी नॉईस अँड व्हायब्रेशन मुवमेंट्स
ॲनालिसिस आणि रिडक्शन टेक्निक्स याच्यामधून तुमची डिग्री डिप्लोमा झालेला आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्याचसोबत पहा ड्रॉट्समॅन कन्स्ट्रक्शन यासाठी तुमचं 10वी पास पाहिजे प्लस 2 इयरचा सर्टिफिकेट ड्रॉट्समॅनशिपमधून झालेलं आहे तुमचं, तर तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहेत. अजून देखील याला ऑप्शन्स इथं पाहता येतील. फायरमॅनची पोस्ट आहे पहा, सर्वात जास्त जागा या पदासाठी 12th पास तुमचं झालेलं आहे आणि एलिमेंटरी किंवा बेसिक किंवा ॲक्सिलरी फायर फायटिंग कोर्स तुम्ही केलेला आहे तर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करता येईल. याच्यासाठी फिजिकल स्टँडर्ड ठेवण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये हाईट विदाऊट शूज 165 सेंटीमीटर्स या ठिकाणी मागितलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वेट, त्याचबरोबर आय साईट हे देखील तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मित्रांनो या ठिकाणी त्याची एंडरसन टेस्ट या ठिकाणी देखील घेतली जाईल, ज्याच्यामध्ये कॅरिंग अ पर्सन फायरमॅन लिफ्ट 63.5 किलोग्रॅम टू डिस्टन्स 183 मीटर्स विदिन 19 सेकंड्समध्ये तुम्हाला करायचं आहे एंड्युरन्स टेस्टमध्ये. त्याचसोबत मित्रांनो फायर इंजिन ड्रायव्हर याच्यासाठी तुमच्याकडं हेवी मोटर व्हेकल लायसन पाहिजे 12th पास नंतर आणि फिजिकल फिटनेस तुमचा या ठिकाणी मागितलेला आहे. इतर कुठलीही या ठिकाणी दुसरे एज्युकेशनची गरज नाही. 12वी नंतर तुमच्याकडं लाईट हेवी HMV लायसन जे आहे, ज्याला आपण हेवी मोटर व्हेकल लायसन म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. उंची 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये तुमची या ठिकाणी क्लिअरिंग 2.7 मीटर वाईड डिक लँडिंग बोथ फीट लॉंग जंप होणार आहे, क्लाइम्बिंग होणार आहे. हे तुमचं या ठिकाणी फिजिकल टेस्ट देखील घेतले जाणार आहेत. तर फायर इंजिन ड्रायव्हरसाठी 12वी पासवरती अप्लाय तुम्ही करू शकतात, मात्र मोटर व्हेकलचं लायसन जे आहे हेवीचं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ट्रेस्टमॅन मेटची पोस्ट आहे, यासाठी 10th स्टँडर्डवरती तुम्ही अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंग म्हणजे ज्याला आपण ITI म्हणतो, रिलेव्हंट ट्रेडमध्ये तुम्हाला होणं गरजेचं आहे. यासाठी पहा लिस्ट दिलेली त्यांनी या PDF फाईलमध्ये. हे जाहिरात जी आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. Annexure 1मध्ये लिस्ट दिलेली आहे. बघा आता पुढची जी महत्त्वाची पोस्ट आहे पेस्ट कंट्रोल वर्कर, याच्यासाठी फक्त 10वी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता. टोटल 18 वॅकेन्सी भरल्या जात आहेत आणि तुमच्याकडं हिंदी आणि रिजनल लँग्वेजचं म्हणजे जसं की मराठी असेल, तुम्ही ज्या भागातून राहत आहे त्या रिजनल लँग्वेजचं तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे, नॉलेज पाहिजे आणि हिंदी येणं गरजेचं आहे. फक्त 10वी पासवरती अप्लाय करता येईल. कुकसाठी देखील पाहू शकता 10वी पासवरती अप्लाय करता येईल, मात्र 1 इयरचा एक्सपिरियन्स इन द ट्रेड म्हणजे कुकमध्ये ट्रेडमध्ये एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियलची पोस्ट आहे, यासाठी देखील मॅट्रिक्युलेशन मागितलेलं आहे, म्हणजे 10वी पासवरती या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा या ठिकाणी इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ITI वगैरे पास केला आहे तरीही चालेल. बघा मल्टीटास्किंग स्टाफसाठी देखील मित्रांनो 10वी पासवरती फक्त अप्लाय करता येणार आहे. इथे एक्सपिरियन्सची गरज नाही, कुकसाठी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. तर 10वी पासवरती 2 जागा या ठिकाणी आहेत, पेस्ट कंट्रोल वर्करची आणि मल्टीटास्किंग स्टाफची, जे की 10वी पासवरती भरल्या जात आहेत. या दोन्ही पोस्टसाठी तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकतात. त्याचसोबत मित्रांनो पुढची जी माहिती आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे कुठल्या पदासाठी काय काम असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. एज रिलॅक्सेशनची माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन फीज किती असणार आहे ती माहिती आपण बघूयात. बघा SC ST PW एक्स सर्व्हिसमॅन या आणि वुमेन कॅन्डिडेट यांना कुठलीही फीज नाही आहे ते, परंतु या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेट एक्सेप्ट केलेल्या यांना फीजमधून 295 फीज जी आहे बाकी कॅन्डिडेटला या ठिकाणी भरायची आहे. एक्झामिनेशन सिटीज त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. ॲप्लिकेशन फॉर मल्टिपल पोस्टसाठी देखील माहिती दिलेली आहे. आता मोड ऑफ सिलेक्शन डायरेक्टली आपण बघूयात. स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन, सर्वात अगोदर तुमचे ॲप्लिकेशन स्क्रीनिंग होईल, त्यानंतर एक्झाम कशी होईल पहा या ठिकाणी इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्येच एक्झाम तुमची होईल, ज्याच्यामध्ये पहा जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज असे मिळून या ठिकाणी 100 क्वेश्चन तुम्हाला असतील. 100 मार्क्ससाठी 90 मिनिटचा वेळ तुम्हाला असणार आहे. याच्यावरतीच तुमची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल. डिटेल इंडेक्टिव्ह सिलेबस तुम्हाला या ठिकाणी त्यांनी PDF फाईलमध्ये दिलेलं आहे, कशामध्ये काय विचारलं जाईल. तर ह्या PDF फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. नॉर्मलायझेशन वगैरे सर्व माहिती दिलेली आहे. तर यासाठी आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपर्यंत करायचे, तर 2 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. तिथपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी या ठिकाणी मित्रांनो त्याचं पोर्टल तयार झालेलं आहे. ऑनलाईन फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी PDF फाईलमध्ये दिलेली आहे. याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तर पहा या ठिकाणी हा ऑनलाईन फॉर्म भरायचा पोर्टल आहे. इथून तुम्हाला अगोदर काय करायचे, रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे, त्यानंतर लॉग इन करून तुमचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. धन्यवाद.